बुराणपूर अंकलेश्वर 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाअंतर्गत रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरातील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांच्या मागण्या तसेच विकास कामांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. बुराणपूर अंकलेश्वर 4 पदरी राष्ट्रीय महामार्गाचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे. वाढती वाहतूक आणि शहरांमधील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या शहरांना वळसा घालणारे बायपास मार्ग तयार करण्यात येत आहे. मात्र बायपासमुळे शहरातील विद्यमान रस्त्यांच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील दैनंदिन वाहतूक, व्यापार आणि दळणवळण सुरळीत राहावं यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे शहरातील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास मंजुरी मिळाली असल्याचं त्यांनी म्हटलं. या कामांमुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होईल. तसंच शहरांचा सर्वांगीण विकास, दळणवळणात सुधारणा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केलाय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, रावेर.